पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीवरील अत्याचार प्रकरणात दोषी ठरलेला 65 वर्षीय भीमराव कांबळे याला पुणे जिल्हा सत्र न्यायालयानं गुरुवारी 25 जून रोजी दोषी ठरवलं। त्यानंतर 4 दिवसात म्हणजेच आज 29 जून रोजी या प्रकरणात पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी नराधमाला फाशीची शिक्षा सुनावली। चिमुरडीला न्याय देण्यासाठी जलद गतीनं झालेल्या या सुनावणीची सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे। अवघ्या 55 दिवसांमध्ये या प्रकरणाचा निकाल देण्यात आला। मात्र महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीनं चालवलेला हा खटला असला तरी देशातील इतर राज्यात 13 दिवसांपासून 23 दिवसांपर्यंत अशा प्रकरणात सुनावणी पूर्ण करून फाशीची शिक्षा देण्यात आलेली आहे। ही प्रकरणे कोणती आहेत तेच या व्हिडिओमधून जाणून घेऊया। नमस्कार, मी उन्मेष खंडाळे, आपण पाहताय आपलं महानगर लाईव्ह। नसरापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी 55 दिवसात सुनावणी पूर्ण करून आरोपी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा दिली। हा दुर्मिळातील दुर्मिळ खटला असल्याचं त्यांनी निकालपत्रात म्हटलं। या खटल्याशी साधर्म्य असलेला मध्य प्रदेशातील दातिया येथील अत्याचार प्रकरणामध्येही कोर्टानं दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरण असल्याचं सांगत 23 दिवसांमध्ये अवघ्या 23 दिवसात निकाल दिला होता। हे प्रकरण 2018 मधील देशातील अत्यंत वेगवान आणि पथदर्शी कायदेशीर कारवाईचं उदाहरण मानलं जातं। जुलै-ऑगस्ट 2018च्या सुमारास मध्य प्रदेशातील दातिया जिल्ह्यात एका अवघ्या 7 ते 8 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली होती। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली होती। पोलिसांनी पॉक्सो आणि IPCच्या गंभीर कलमांखाली तत्काळ गुन्हा नोंदवून मुख्य आरोपीला अटक केली। या केसमध्ये पोलीस प्रशासन आणि न्याय व्यवस्थेने दाखवलेली तत्परता थक्क करणारी होती। केंद्रीय गृह मंत्रालयाच्या ITSSO अहवालानुसार कोर्टात प्रत्यक्ष खटल्याची सुनावणी अवघ्या 3 ते 5 वर्किंग डेज मध्ये पूर्ण करण्यात आली। गुन्हा घडल्यापासून तपास पूर्ण करून कोर्टानं अंतिम निकाल देण्यापर्यंतचा एकूण कालावधी अवघा 23 दिवस इतका होता। न्यायालयानं आरोपीला कोणत्याही प्रकारची सवलत न देता रोजच्या रोज सुनावणी घेतली आणि सर्व साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेतले। वैद्यकीय पुरावे तपासणे ही सर्व प्रक्रिया अवघ्या काही दिवसात आटोपली होती। अंतिम निकाल काय लागला? सर्व बाजू आणि भक्कम पुरावे तपासल्यानंतर दातिया येथील विशेष पॉक्सो न्यायालयानं आरोपीला पूर्णपणे दोषी ठरवलं। गुन्ह्याचं गांभीर्य आणि पीडितेचं वय लक्षात घेऊन न्यायालयानं आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची कठोर शिक्षा सुनावली। 2018 मध्ये मध्य प्रदेशात अशा अनेक प्रकरणांमध्ये अवघ्या काही दिवसात निकाल देऊन फाशी किंवा जन्मठेपेच्या ऐतिहासिक शिक्षा सुनावण्यात आल्या, ज्यामुळे गुन्हेगारांवर मोठा जरब बसला होता। अवघ्या 5 दिवसात निकाल लागण्याचं एक प्रकरण देखील मध्य प्रदेशातील आहे। मध्य प्रदेशातील कटनी येथील हे प्रकरण संपूर्ण भारताच्या न्यायालयीन इतिहासातील एक मैलाचा दगड ठरलंय। आरोपपत्र दाखल झाल्यानंतर अवघ्या 5 दिवसांमध्ये न्यायालयानं निकाल दिला, जो देशातील सर्वात वेगवान निकालांपैकी एक आहे। ही घटना 3 ऑगस्ट 2018 रोजी कटनी जिल्ह्यातील एका गावात घडली होती। एक 5 वर्षाची चिमुरडी आपल्या घराबाहेर खेळत असताना रात्रीच्या वेळी सर्वेश उर्फ गोलू सेन हा 22 वर्षांचा नराधम यानं तिचं अपहरण केलं। तो तिला एका निर्जन ठिकाणी घेऊन गेला आणि तिच्यावर अत्यंत क्रूरपणे अत्याचार केले। पीडित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत रक्तबंबाळ होऊन पडली होती। कुटुंबियांनी शोध घेतल्यानंतर ती सापडली आणि तिला तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या घटनेमुळे संपूर्ण कटनी जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत होता। कटनी पोलिसांनी आणि न्यायालयानं या प्रकरणात कमालीची तत्परता दाखवली। पोलिसांनी अवघ्या 8 दिवसात तपास पूर्ण करून सर्व वैद्यकीय आणि वैज्ञानिक पुरावे गोळा केले आणि 11 ऑगस्ट 2018 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं। कटनी येथील विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश अर्जित सिंग यांनी 12 ऑगस्ट पासून रोजच्या रोज सुनावणी केली आणि सुनावणी दरम्यान तब्बल 13 साक्षीदारांचे जबाब नोंदवण्यात आले। आरोपपत्र दाखल झाल्यापासून अवघ्या 5व्या दिवशी म्हणजे 16 ऑगस्ट 2018 रोजी कोर्टानं आपला अंतिम निकाल सुनावला होता। गुन्हा घडल्यापासून म्हणजेच 3 ऑगस्ट ते निकाल लागेपर्यंत 16 ऑगस्ट पर्यंत एकूण 13 ते 14 दिवसात पीडितेला न्याय मिळाला। आरोपीला काय शिक्षा झाली? विशेष न्यायालयानं आरोपी सर्वेश उर्फ गोलू सेन याला दुर्मिळातील दुर्मिळ गुन्ह्यासाठी
दोषी धरलं. 5 वर्षांच्या चिमुरडीवर केलेल्या या क्रूर अत्याचारासाठी न्यायालयानं आरोपीला फाशीची कठोर शिक्षा सुनावली. निकाल देताना न्यायाधीशांनी नमूद केलं होतं, अशा राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. अशा गुन्हेगारांना कठोर आणि तातडीनं शिक्षा होणं हे समाजातील बालकांच्या सुरक्षेसाठी अत्यंत गरजेचं आहे. झारखंडमधील डाल्टनगंज येथील अत्याचार आणि हत्या प्रकरणातील निकाल हा राज्यातील न्याय व्यवस्थेतील सर्वात वेगवान आणि ऐतिहासिक निकालापैकी एक मानला जातो. या प्रकरणात न्यायालयानं केवळ 28 दिवसांमध्ये संपूर्ण सुनावणी पूर्ण करून आरोपीला फाशीची कठोर शिक्षा सुनावली होती. ही हृदयद्रावक घटना मे 2018 मध्ये पलामू जिल्ह्यातील डाल्टनगंज या गावात घडली होती. एका अल्पवयीन आदिवासी मुलीचे, जिचं वय साधारण 16 वर्ष होतं, अपहरण करून तिच्यावर सामूहिक अत्याचार करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशानं तिला अत्यंत क्रूरपणे संपवण्यात आलं. तिचा मृतदेह जंगलात फेकून देण्यात आला. या संपूर्ण घटनेमुळे झारखंड राज्यात तीव्र संतापाची लाट उसळली होती आणि दोषींना तत्काळ फाशी देण्याची मागणी होत होती. पलामू जिल्हा पोलिसांनी गुन्ह्याचं गांभीर्य ओळखून अवघ्या काही दिवसात मुख्य आरोपीला अटक केली. फॉरेन्सिक टीम आणि वैज्ञानिक पुरावे आणि साक्षीदारांचे जबाब नोंदवून पोलिसांनी अत्यंत वेगानं न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. डाल्टनगंज येथील विशेष पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश पंकज कुमार यांनी खटल्याची सुनावणी रोजच्या रोज घेण्याचा निर्णय घेतला. न्यायालयात सर्व साक्षीदारांचे जबाब अवघ्या काही दिवसात नोंदवून घेण्यात आले. सरकारी वकिलांनी भक्कम कायदेशीर बाजू मांडली. आरोपपत्राची दखल घेतल्यानंतर अवघ्या 28 दिवसांच्या आत न्यायालयानं या खटल्याचा अंतिम निकाल जाहीर केला होता. महाराष्ट्रात 2021 मध्ये देशाला हादरवून सोडणारं एक प्रकरण समोर आलं होतं. मुंबईतील साकीनाका बलात्कार आणि पीडितेला संपवण्याचं हे प्रकरण देशाला हादरवून टाकणारं आणि तितक्याच वेगानं न्याय निवाडा झालेलं प्रकरणांपैकी एक आहे. ही अत्यंत क्रूर घटना 10 सप्टेंबर 2021 रोजी मध्यरात्री मुंबईच्या साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर घडली होती. एका 32 वर्षीय महिलेवर मोहन चव्हाण या नराधमानं उभ्या टेम्पोमध्ये अत्यंत अमानुषपणे अत्याचार केला होता. दिल्लीत घडलेल्या निर्भया प्रकरणाची आठवण या अत्याचाराच्या घटनेनं करून दिली होती. नराधमानं पीडितेवर असे अनन्वित अत्याचार केले की ती गंभीर जखमी झाली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 11 सप्टेंबर 2021 रोजी उपचारादरम्यान त्या पीडित महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनं संपूर्ण देशात संतापाची लाट निर्माण झाली होती. मुंबई पोलीस आणि दिंडोशी विशेष न्यायालयानं या प्रकरणात कमालीची तत्परता दाखवली, ज्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरच जनतेचा विश्वास वाढला. मुंबई पोलिसांच्या विशेष तपास पथकानं अत्यंत वेगानं काम करत घटना घडल्यापासून अवघ्या 18 दिवसात म्हणजेच 28 सप्टेंबर 2021 रोजी न्यायालयात 346 पानांचे भक्कम आरोपपत्र दाखल केले. यात फॉरेन्सिकचे पुरावे आणि फिंगरप्रिंटचा समावेश होता. दिंडोशी येथील विशेष न्यायालयानं जलद गतीनं सुनावणी घेतली. गुन्हा घडल्यापासून साधारण 9 महिन्यांच्या आत म्हणजेच 2 जून 2022 रोजी न्यायालयानं मुख्य आरोपी मोहन चव्हाण याला दोषी ठरवलं. त्यानंतर लगेचच 2 दिवसांनी म्हणजेच 4 जून 2022 रोजी न्यायालयानं आरोपीला फाशीची कठोर शिक्षा सुनावली. बलात्कार आणि त्यानंतरच्या क्रौर्यांची गंभीर दखल आतापर्यंत पोलीस आणि न्याय यंत्रणेनं घेतली आहे. अशा प्रकरणांमध्ये कठोरात कठोर फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. मात्र शिक्षेची अंमलबजावणी होण्याचं प्रमाण अजूनही समाधानकारक नाहीये. त्यामुळेच असे गुन्हे थांबलेले नाही दिसत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा. ताज्या बातम्यांसाठी आपलं महानगरच्या फेसबुक, इन्स्टा आणि एक्स या सोशल मीडिया अकाउंट्सला फॉलो नक्कीच करा. धन्यवाद.